जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओचा विषय असा आहे की जे लोक मीटरनी धंदा करत नाहीत. आता कसं आहे की कोणी कसा धंदा करायचा, काय करायचा ही ज्याची मर्जी. आपण कुणाला बळजबरी करू शकत नाही. परंतु विषय असा आहे की जे लोक मीटरनी धंदा करत नाही ते लोक मीटरनी धंदा करा म्हणणाऱ्यांना वाईट बोलतात. त्यांना त्यांचा राग येतो की त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला परवडते, तुमची बळजबरी का. तर मित्रांनो, कुणी कुणावरती बळजबरी करत नाही. आता लोक सगळे मीटरनं घ्या ह्याच्यामुळे म्हणतात की तुम्हाला सुद्धा माहिती की आज आपल्या उबेरचा, खास करून उबेरचा आणि रॅपिडोचा, ओलाचा तर ठीकठाक रेट आहे, पण उबेर आणि रॅपिडोचा किती थर्ड क्लास रेट आहे हे तुम्हाला सुद्धा माहिती. तर मला सांगा मित्रांनो, जर असंच राहिलं, आता कसं असतं, हर एक गोष्टीचे भाव वाढतात. कांद्याचा भाव वाढतो, कुठल्या वस्तूचा भाव वाढतो वरचीवर, पण आपल्या गाडीचा भाव हा कधीच वाढत नाही, आहे तसं राहतोय. उलट कमी होते, वाढण्यापेक्षा कमी होते. मग हे उबेरवाले रॅपिडोवाले आपल्यासोबत मुद्दाम करतात. तर मला सांगा की जो कोणता गाडीवाला जो मीटरनी तुम्हाला घ्या म्हणतो, तर तो स्वतःच्या फायद्यासाठी बनतो का. समजा 20 किलोमीटरला बिना मीटरने 300 रुपये दाखवत आहे, तुम्ही म्हणते की ते आम्हाला परवडतं त्यामुळे आम्ही घेतो. चला ठीक आहे, जर ते मीटरने घेतले, समजा 20 किलोमीटरचं तुम्हाला 300 भेटते मीटरनी बिना मीटरचं. हे जर तुम्हाला 20 x 25 किलोमीटर म्हणजे 500 रुपये, म्हणजे 300च्या ऐवजी तुम्हाला जर 500 भेटत असेल म्हणजे 200 रुपये एक्स्ट्रा, बरोबर आहे. तर तुम्हाला 200 रुपये एक्स्ट्रा भेटले, आणि जो तुम्हाला सांगतोय की मीटरने घ्या, मीटरने धंदा करा, त्याला पैसे भेटणार आहे का. त्याला त्या पैसे त्याला त्या बुकिंगचे पैसे भेटणार आहेत का. नाही, ते पैसे तुम्हाला भेटणार आहे ना. तो फक्त सांगतोय. सांगायचं कारण हेच आहे की सराउंडिंग घेतलं तरच कस्टमरला सवय लागणार. तुम्ही जर म्हणत राहिले की आम्हाला परवडतं वगैरे, कसं परवडतं मला स्वतः तुम्ही सांगा. तुम्ही विचार कसा करता की 300 भेटले, 100चा गॅस गेला, 200 रुपये उरले. पण तुम्ही आजचा विचार करताय, भविष्याचा विचार करत नाही. तुम्ही फक्त असं म्हणता की 100चा गॅस गेला, 200 रुपये उरले. असं कॅल्क्युलेशन कधीच नसतं. तुम्ही गाडीचा मेंटेनन्स धरा, त्यात गाडीचे टायर धरा. गाडीत काही ना काही मोठा प्रॉब्लेम येतोच, 100% येतो. नवीन ड्रायव्हरला माहित नाही की गाडी किती प्रॉब्लेम येतात, पण जुन्या ड्रायव्हरला माहिती गाडीमध्ये किती प्रॉब्लेम येतो. तो सुद्धा कॅल्क्युलेशन करावं लागतं. तुम्ही असं धरता की बाबा 300 पैकी 100चा गॅस गेला, 200 रुपये उरले, असं नसतं. त्याच्यात हे सर्व सुद्धा इन्क्लूड करावं लागतं. हे सर्व तुम्ही जेव्हा इन्क्लूड करता ना, तुमच्यावर फक्त 100 रुपये उरतात, फक्त 100 रुपयाचे. त्या 100 रुपयासाठी तुम्ही किती वेळ तुम्हाला लागतो ते सुद्धा तुम्हाला माहिती. 20 किलोमीटर जायला कमीत कमी 1 तास तर लागतो नॉर्मली. ट्रॅफिक असेल तर 1.5 तास पण जातो, हे तुम्हाला सुद्धा माहिती. आणि जे कोण तुम्हाला म्हणतात की मीटर घ्या, त्यांचा ह्याच्यात काही फायदा नाहीये. तुम्ही स्वतः विचार करा ना. जी कोणती तुम्ही बुकिंग मारणार आहे, काय असो, मीटर असो किंवा नॉन मीटर असो, जो सांगतो तुम्हाला मीटर घ्या, त्याला पैसे मिळणार आहे का, हा पहिला विचार. तुम्ही जे बोलता ना की मला परवडते, आम्ही त्या जेवढे पैसे त्यात आम्ही सुखी आहे, आम्हाला परवडतं, आमच्यावर बळजबरी करू. बळजबरी तर कोण करत नाही. भारतीय संविधानामध्ये सर्वांना जसं तसं वागायचा, कायद्यात वागायचा अधिकार दिलेला आहे, कायद्यामध्ये, बरोबर आहे. त्यामुळे कुणी कसं वागायचं ते हातात आहे, फक्त कायद्यात राहून. पण आरटीओनेच रूल करून दिलेला ना. कायदा काय सांगतो, 25 रुपये AC, 22 रुपये नॉन AC, बरोबर आहे. हे उबेर रॅपिडो झालं, ओला झालं. ओला रेट चांगला, त्यामुळे ओलाचा एक वेळेस ठीक आहे, पण शेवटी त्यांनी पण तेवढ्याने दिलं पाहिजे. हे लोक ऐकत नाही ना. हे लोक ऐकत नाही, त्यामुळे तर आपण मीटरने सुरू केलंय. तुम्ही जर वाकडते शिरताय, नाही आम्हाला परवडते हे, मग काय बरोबर आहे. आता मी स्वतः मीटरने करताना काही कस्टमर म्हणतात तुम्ही मीटरने मागताय, पण आधीचा माणूस तेवढ्यात घेऊन गेलाय. मग असं चालत नाही ना. अहो, तुम्ही जर मीटर घेतले 2 पैसे तुम्हाला भेटणार ना. जसं की मी म्हणतो, जो तुम्हाला बोलतो की मीटरने घ्या, त्या माणसाला तुम्ही 1 रुपया देणार आहे का, की दर बाबा तुझ्यामुळे माझा फायदा झाला की घे पैसे, म्हणणार नाही. कोण पैसे देणार आहे.
आणि तुम्ही आजचा विचार नाही करा, तुम्ही भविष्याचा विचार करा. तुम्ही फक्त विचार करता की 20 रुपये किलोमीटर मला 300 भेटले, बाद झालं. कमी आता निदान निदान मग कमीत कमी सांगते 18 किलोमीटरच्या पुढची तर बुकिंग होईल. तुम्हाला वाटत असेल ना की मीटरने नको, मीटरने आमची आयडी बंद होती, बरोबर आहे, मला पण ते मान्य आहे की उबेरची आयडी बंद वगैरे होती. पण निदान 18 रुपये किलोमीटरच्या तरी बुकिंग तुम्ही उचला, त्या परवडण्यासारख्या. तुम्ही 12 आणि 13 रुपयाने उचलताय म्हटल्यावर ते कसं परवडणार आहे? नाहीच परवडत. तुम्हाला ते 12 आणि 13 रुपये मध्ये पण जाते तुम्ही. तुम्हाला तो जो कमी रेटमध्ये धंदा करतोय ना, त्याने स्वतःला विचारा. माझ्या ओळखीमध्ये आहेत काही जण की घर भाडं आलं किंवा गाडीचा हप्ता आला, तर समजा इतर दिवशी तो 10 तास काम करत असेल, जेव्हा घर भाडं आणि गाडीचा हप्ता येतो ना, 14 आणि 15 तास काम करतो. नाही गरज, मीटरने घ्या ना तुम्ही. रोज 10 तास काम करतो, मग 10 तास काम करा, काय प्रॉब्लेम नाही. मीटरने ती गोष्ट कव्हर होती की तुम्ही नंतर टेन्शन घेता पळताना काही करायची गरज नाही. फक्त मीटरने घ्या, बाकी काहीच सांगणार नाहीये. आणि कोणाचा याच्यात फायदा नाहीये. जो मीटरने घेणार आहे त्याचा स्वतःचाच फायदा आहे, बरोबर आहे. आणि जसं की मी सांगितलं, कोणावर बळजबरी कोण काही करत नाही. तुमची मर्जी, मीटरने घ्यायचं तर घ्या, आता नका घेऊ. मी पण कोणाला सांगत नाहीये की मीटरने घ्या. मी फक्त फॅक्ट सांगते की मीटरने घेतल्याने काय होतं, फायदा तुम्हाला होणार आहे, दुसऱ्या कोणाला होणार नाही. तुम्ही आत्ताचा विचार नका करू, लक्षात ठेवा. आणि एक्स्ट्रा इन्कम असेल तरच जीवनात काही ना काहीतरी गोष्टी नवीन घेऊ शकतो. गाडी असो किंवा इतर काही असू दे. तुम्ही असं धंदा केलं ना, आता ह्या गाडीचं पण तुम्हाला हप्ता फेडता येणार नाही, एवढे तर वाईट कंडिशन आहे, हे तुम्हाला सुद्धा कळते. आज जो कोण माझा व्हिडिओ बघील बिना मीटरने घेणारा किंवा कमी रेटमध्ये पडणारा, ह्याला सुद्धा ती गोष्ट माझी पटणार. त्यामुळे सांगतो मित्रांनो की योग्य रेट घ्या, योग्य. 18 रुपये नाही तर 18 रुपये किलोमीटरच्या पुढची तरी घ्या. 12-11 कसं परवडते मला हेच कळत नाही तुम्हाला. सर्वात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला मी, कमी रेटमध्ये पडणारे कोण आहे माहिती आहे का? सेडॅन गाडीवाले. माझ्यासुद्धा सेडॅनचं काय भरपूर जण. आता मी सांगतो, मी एक बुकिंग केली ती 28 किलोमीटर ती रॅपिडोची बुकिंग केली ती मी. 28 किलोमीटरला डिझायर गाडीवाला आलता, 360 रुपये गेला तो. तुम्ही कॅल्क्युलेशन करा कितीने ती किलोमीटरनी ती गाडी ती बुकिंग परवडली, म्हणजे पडली ती बुकिंग. असं धंदा करू उपयोग. तुम्ही सवय लावा ना कस्टमरला. कस्टमर द्यायला काहीच प्रॉब्लेम नाही. कस्टमरचं म्हणणं आहे की कस्टमर म्हणतं की तुम्ही मला मीटरने मागितलं, ज्यांनी मला आधी सोडलं त्यांनी मला काहीच बोललं नाही. मग असं म्हटलं तर कस्टमरचं पण हे होणार ना. कस्टमरला सवय लागली पाहिजे तर तुम्ही करणार. बघा, निर्णय तुमचा आहे. बिझनेस धंदा कसा करायचा जे त्याच्या हातात आहे. त्याला मीटरने घ्यायचं तर घ्या, नसता घ्यायचं नसा घेऊ. मीटर घेतलं तर तुमचाच फायदा आहे, हे तुम्हाला समजलं पाहिजे. काही जण अशी शान आहेत की कसं असतं, एका कस्टमरने गाडी बुक केलेली असते, समजा 20 किलोमीटर 300 दाखवले, मीटरने होते 500, बरोबर आहे. मग तो कॅन्सल करतो मीटर नाही म्हटलं. मग तो तिसरा माणूस दुसरा जो गाडीवाला येतो, तो काय म्हणतो, सर 300 दाखवलेत ना, मला 350 द्या. म्हणजे काय, आधीच्या माणसाने मीटरने मागितल्यामुळं तुम्हाला ते 50 रुपये एक्स्ट्रा भेटले ना. मग त्याच्या हातातला घास तुम्ही घेतलाय का, तर त्यांनी मीटर मागितल्यामुळं. ही अशी गोष्ट ना करू मित्रांनो. आता सध्याला ही गोष्ट होती, लोक काय करतात, त्यांनी मीटरने मागितले, सर मीटरने 500 होते ना, 350-400 द्या मला. हे चुकीचं मित्रांनो. कसं आहे, दुसऱ्याचं वाईट केलं ना, स्वतःचं वाईट होतं. आणि भरपूर लोकांना ह्या गोष्टीचा एक्सपिरियन्स आहे, त्यामुळं वेगळं सांगायची काही गरज नाही आहे. तर बघा, मी काही कोणाला ज्ञान देत नाही. ज्याला त्याला देवाने डोकं दिलेलं आहे की कसा धंदा करायचा, काय करायचं काय नाही. तुम्हाला कोण बळजबरी करत नाही. आत्ता देखील सांगतोय मी पण हा जो व्हिडिओ बनवला की तुमच्यासाठीच बनवला की तुम्हाला फायदा होणार आहे. याचा 300चे 500 भेटले, तुम्हालाच फायदा होणार आहे. जो मीटरने घ्या म्हणते त्याला फायदा होणार नाही. त्याने कितीही बोलू दे, त्या माणसाला तुम्ही 1 रुपया देणार नाही. कोण देणार? मी सुद्धा देणार नाही. जर मला 10 रुपये एक्स्ट्रा आले तर मी त्या माणसाला का देऊ? नाही देणार. मी सांगतोय, तुम्ही तुमचा फायदा ओळखा. आणि एक्स्ट्रा इन्कम भेटला तर जीवनात काही ना काहीतरी होणार आहे. आपलं कसं पोलिस पकडतात, त्यांच्याकडे किती काय काय तुम्हाला माहिती, मला सांगायची गरज नाही. 2-2 घरं, बंगले बिंगले, तो विषय वेगळा झाला.
पण ते कशामुळे होते? एक्स्ट्रा इन्कममुळं. पण तो जो त्यांचा इन्कम आहे तो बेमानेचा, आपलं बेमान नाही. आपण गव्हर्नमेंटनी सांगितलेल्या रेटमध्येच घेतोय 25 रुपये किलोमीटरनीच. गव्हर्नमेंटच्या रूल प्रमाणेच वागतोय आपण. बेकायदेशीर आपण काही करत नाही. रूल्स प्रमाणेच करायचे. आता तुम्हाला रूल्स प्रमाणे सुद्धा करता येत नाही तुम्हाला, कसं तुमचं भविष्यात काय होणार आहे? काहीच होऊ शकत नाही. आता माझ्या ओळखीमध्ये एक जण आहे, तो राहतो भाड्याने. तो सर्वांना काय सांगतो माहिती आहे का? माझा 1 लाख धंदा होतो महिन्याला, 1,20,000 होतो. बरोबर आहे. समजा 1,00,000 रुपये धंदा होतो महिन्याला. त्या 1,00,000मध्ये जर गाडीचा हप्ता सोडा, घर भाडं सोडा, खर्च सोडा, गाडीचा खर्च सोडा, 50,000 चला. टोटल हा खर्च आला 50,000 रुपये. बरोबर आहे. तर मला सांगा, 50,000 मध्ये हे जे 50,000 द्यावी सोडून, बरोबर आहे, तर उरले किती? 50,000. म्हणजे 50,000 रुपये त्याला बँक बॅलन्स राहायला पाहिजे. बरं, जो सांगते तो. त्यांनी घर भाडं 2-3 महिन्यापासून थकवलेलं आहे. तो धंदा कसा करतो माहिती आहे का? हेच 20 रुपये किलोमीटरला, 250 रुपये जाणं वगैरे, त्याला भाडं भरता येतं. पण तो सगळ्यांना काय सांगतो? मी 1,00,000 रुपये कमवतो. जर तो 1,00,000 रुपये कमवत असेल, मला सांगा भाडं का थकते त्याचं? नाही थकायला पाहिजे ना ते भाडं. तुला जर इन्कम येतो, तू का भाडं थकवतील? भाडं थकवण्याचा अर्थ काय? त्याला इन्कम येत नाही. कसं येणार आहे? 20 किलोमीटर जातो, 250 रुपये जात असेल, गाडी खर्च काढते. आता तर उन्हाळा आलाय, आता तरी सीएनजी एवढी गाडी खाती, 2 वर 3 वर कधी कधी 4 वर पण चालू लागतो. बघा तुम्ही, विचार करा. शेवटी मी जसं म्हणतो तसं, ज्याला त्याला जसं धंदा करायचा अधिकार आहे, कुणीही बळजबरी करू शकत नाही. तुमच्या मर्जीवर कसंही करा. फक्त मी एवढं सांगेन की चांगला रेट प्रमाणेच धंदा करा. मीटरने पण नाही म्हणत की बाबा मीटरने घ्या, कारण काही एकांची आयडी ब्लॉक होतात, मान्य आहे. पण चांगल्या रेटनी करा, एवढं सांगू शकतो मित्रांनो माझं. ज्याला राग आला राग, पण मी जे सांगितलं ते खरं बोललेलं आहे. आणि मी कुणाला सजेशन सुद्धा देणार नाही, गाडी घ्या नाका घेऊ. जसं की मी सांगतो, ज्याला त्या देवाने डोकं दिलेलं आहे, जो तो हुशार आहे, ज्याला जसं धंदा करायचा त्या धंदा करू द्या. कोणाला बळजबरी नका करू. आणि मेन म्हणजे कोणाची व्हिडिओ काढून नका टाकू. आता भरपूर बघते मी इंस्टाग्रामला वगैरे, व्हिडिओ काढून टाकताय वगैरे, काय गरज नाही. आता तुम्ही व्हिडिओ काढून टाकताय, बरोबर आहे, पण जो बिना मीटरने काय कोणी असू, रिक्षावाला असो तर कॅबवाला असो, तो ती बुकिंग घेऊन शेवटी घेऊन गेलेलाच आहे. तुम्ही व्हिडिओ बघून काही उपयोग नाही त्या गोष्टीचा. ज्याला त्याला स्वतःला कळलं पाहिजे. तर मित्रांनो, बघा, पटलं तर करा, नाही पडलं तर ठेवा तुमच्याकडेच, काही प्रॉब्लेम नाही. चला, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. चला, भेटू, बाय.